अहो एवढ्या कष्टाने टाकलं होतं नाही, काय सांगायचं तुम्हाला. एवढी भयानक परिस्थिती झालीच कसं काय कळणार. मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे तुमचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो. मित्रांनो आज झालाय भरपूर पाऊस आणि या पावसाने काय केलं माहिती आहे का, भरपूर पूर आणि सगळी माती वाहून गेली वावरामधली. आता आम्ही दोघं निघालो तिकडं. चला निघूयात, जाऊन येऊ आहे की नाही, बघू कसं काय झाली परिस्थिती. तुम्हाला तिथे गेलो दाखवतो मित्रांनो, चला. मित्रांनो आपण आलोय आता वावरामध्ये. आमच्या मॅडम चालल्यात पुढं आणि आता बघा गंमत, चलताच येणार नाही तुम्हाला, फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो बघा. पायी जबरदस्त खसू राहिले हे बघा. आणि आता आपल्याला जायचं खाली. माती टाकली होती आपण, माती वाहून गेली काय तेवढं चेक करायचंय. हे बघा भयान असं पाऊस आणि आभाळ पण अजून भरपूर आहे पाठीमागं, अजून चालू आहे पाऊस या भागामध्ये डोंगरामध्ये. चला पहिले आता माती चेक करू, वाहून गेलं काय, खड्डे तर पडलेले आहेत बरेच, इथं पाणी वाहिले, माती इथून गेलेलीच असते. ती खाली कोपऱ्यात बसली काय माती. अरे बापरे, पायाची बूट तयार झाली मातीची पायाला. हा हा हा, खड्डा लोड हो गया खड्डा. ए माती नाही वाहिली बरं का, इथून दिसती पण नाही वाहिली खड्डे. अरे बाबा बाबा बाबा, ही सगळीच माती गेली इथून वाहून. तर हा ह्या वावरातली सगळीच माती गेली वाहून. मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो, सगळी माती वाहून गेली एका वावरामधली. हे बघा मित्रांनो, काही करायचंच काय, एवढी माती वाहिली तेवढा खड्डा पडला. लई कष्ट करून माती टाकली होती हो, परवा थोडं झालं 2-3 ट्रॅक्टर टाकावं लागते पुन्हा खालून उचलून. अशी परिस्थिती झाली, काय करणार आहे सांगा ना तुम्ही. खाली डायरेक्ट मुरमालाच लागलं, एवढा मातीचा थर टाकला होता आपण, पूर्ण वाहून गेली. आणि इकडं वाहिली नसेल का काय. अरे बापरे बापरे बापरे, अशी परिस्थिती झाली मग मित्रांनो. एकंदरीत दगड सुद्धा वाहून गेली, बघितलं की दगड सुद्धा वाहिले ते. आणि अजून जर 8 दिवस पाऊस राहिला तर नाही म्हणजे वाटोळच होणार आहे सगळं. अरे बाबा बाबा बाबा, मातीत कसू शकतंय. एकंदरीत अशी परिस्थिती झालेली आहे वावराची. तुम्ही बघितलं एकच झालंय, म्हणजे नुकसान कोणत्याही प्रकारचं असू शकतं आहे की नाही. अहो एवढ्या कष्टाने टाकलं होतं नाही, काय सांगायचं तुम्हाला. फक्त एका काही चुकीमुळं याला आम्हाला कट टाकता नाही आले, म्हणजे हे मुरुम टाकता नाही आला. आणि 1 नंबरच्या वावरात वावरातून 2ऱ्या नंबरच्या वावरात, 2ऱ्या नंबरच्या वावरून 3ऱ्या नंबरच्या वावरात आलं. योग असा खाली फुटलं नाही ह्या साईडला. हे पाणी इथं साठून राहिलं, हे जर फुटलं असतं 100% कार्यक्रम झाला असता. ही माती पण वाहून गेली असती. एवढी भयानक परिस्थिती झालीच कसं काय कळणार. उतार बिलही ठेवलाय. तर चला मित्रांनो, जे व्हायचं ते झालंय. नुकसान 100% झालंय आणि त्याला इलाजच नाही, काय करणार आपण आहे की नाही. निसर्गापुढं कोणाचंच काही चालत नाही. तुम्हाला आता ह्या साईडने जाताना दाखवतो. व्हिडिओ तेवढं दिसत नाही, पण ग्राउंडला एवढं भयान झालंय की म्हणजे असं आतून कसं काय व्हायला लागलं मला, एवढं दुःख झालंय मित्रांनो. खडक तिकडपर्यंत वाहून गेलाय म्हणजे विषय झाला की नाही. इथं फुटणार होतं एका जागेवर पण ती फुटलं नाही. तिकडं बघा, तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यानं मित्रांनो. एवढं म्हणजे भयानक झालं बघ. हे बघा एवढा खड्डा पडला इथं. आणि अरे बापरे बापरे, 1.5 फुटाचा खड्डा असेल हा. हे बघा, आणि हे बघा ही किती परिस्थिती भयान झाली. तिथून अख्खं वाहिलंय, हे वाहिलंय, इकडून वाहून आलंय, शिकून टाकली दगड. त्याच्यामुळं राहिलं तर काहीच नाही, सगळं वाहून गेलं. बघा हे दगड टाकले त्याची तरी वाहून गेलं. पाऊसच उघडा नाही मित्रांनो. अशी परिस्थिती झाली भयान. आता काय करू, ह्या खालचं आहे ना, ह्या साईडचं, इकडची साईड, ह्या साईडचं इकडं गोळा करून आणू, गोळा करून वर आणून टाकावं लागेल. आणि इथं असा कट टाकून द्यायचा. असा एकदा कट टाकला की एकदम ओके होऊन जाईल. मित्रांनो अशा प्रकारे झालंय आपलं नुकसान, नैसर्गिक नुकसान आहे. त्याला आपण तर काहीच करू शकत नाही. प्रयत्न भरपूर केले होते, पण मला असं वाटतं शेवटी नशिबापुढं आणि देवाच्या इच्छेनुसारच सगळं होणार आहे की नाही. तर चला रुपाली जाऊ घरी. बघितल्यानंतर आता असं कसं कमी झालं मला. एवढं मोठं दुःख खरंच मित्रांनो लय भयानक झालंय.
रुपाली चल की अरे काय दगड टाकेन तेवढ्याने काय होणार आहे, एवढं वाहून गेले आता काय होणार आहे की नाही मित्रांनो. हां अवघड झाले हो. काही चांगलं करायला गेलं की वाटोळं झालंच, काही चांगलं करायला गेलं की वाटोळं झालंच. प्रत्येक वेळेस असं होतं, चांगलं करायचं म्हणलं की वाटोळं झालंच. तुमचंही असतं असतं का मित्रांनो. हां चांगल्या करायच्या नादात आहे ना वाटोळं 100% होते. इथली माती भरपूर वाहून आली ना खाली इकडं, इथली बी भरपूर माती वाहिली पण दिसत नाही तो. इथून खाली गेली असं सगळी माती आहे ना, सगळ्या खोंगळा पडल्या सगळी माती वाहिली. काय करणार बाबा, कुठं नाही माती जाणारच आहे आता. याला काय डोकं बंद झालं माझं. भयानक परिस्थिती मित्रांनो. आता नो चॅलेंज आहे, पावसाला आहे की नाही. ईश्वराने दिलेल्या नैसर्गिक आपत्तीला आपण तरी काय करणार आहे. याच्यातली काही माती वाहून गेली खाली. आता एवढं ती लवाळा उगलाय, कुठून आलाय काय माहित बा. लवाळा आहे का सगळा, नाही ना सगळा एवढा कुठून आलाय. अरे बापरे, बरबादीचे कारण आहेत बाबा हे. चला तुम्हाला आमच्या वावराची सैर केली आहे की नाही, दाखवलं काय झालंय. भयानक पाऊस झालेला आहे आज, जवळजवळ 8 दिवस झाले, पण आज खास करून सकाळपासून 11 वाजेपासून पाऊस होता आणि आता वाजले 5:30. आता थोडा उघडला आहे म्हणजे नॉर्मल कमी झाला आहे, पण संध्याकाळची काही गॅरंटी नाही. माती भरपूर वाहिलेली त्यात काही शंका नाही. देवाचं दर्शन घेऊ आणि निघूयात घरी. मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची. काय दाखवायची माहिती आहे का. पाणी अडवा पाणी जिरवा याच्यावर गव्हर्नमेंट भरपूर काम करते, वेगवेगळ्या संस्था NGOज भरपूर काम करत आहेत. त्याचा फायदा काय होतो ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. खास करून भूगर्भ लोड होण्यासाठी आणि पाणी पातळी वाढवण्यासाठी हे काम केलं जातं. आमच्या इथं भरपूर दिवसापासून काम चाललेलं आहे, जवळजवळ 30, 40, 50 वर्ष झाले. दरवर्षी थोडं थोडं, त्यामुळे आम्हाला पाण्याची अडचण राहत नाही. किती डोंगराळ भाग आहे, माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतोय सगळा डोंगरच आहे. आणि हे माळरान क्षेत्र आमच्या इथं जवळजवळ 70%, 30% जमीन आहे. आता ती काय कशा पद्धतीने केलं तुमच्याकडे होत असेल, पण खास करून आमच्या इकडं त्याचं चांगल्या पद्धतीने काम केलं जातं. आणि त्याच्यामध्ये पाणीसाठा किती होतो तुम्हाला दाखवतो आहे की नाही. चला मित्रांनो, त्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक भागात, प्रत्येक गावात, प्रत्येक गावागावात, घराघरात ह्या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे. बघा मित्रांनो, हे चाऱ्या खांदलेल्या आहेत बरं का. ह्या पलीकडे दिसतात तुम्हाला, ह्या माळाला पण याच्यामध्ये आहे ना पाणी जिरून भरपूर पाणी अजून शिल्लक आहे. माळाचं जे पाणी बघा पुढच्या याला, ह्या सगळ्या चाऱ्या टोटल माळांनी आहेत. आता हा माळ झाला, पुन्हा ह्या डोंगर बाजूला, ह्या डोंगराच्या साईडला फक्त माथ्यावर नाही, डोंगराच्या आहे ना माळाच्या पोटाला हे चाऱ्या करीत गेले आहेत. आलेलं पाणी साठणार. आता हे कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत नाही, भरपूर मोठं हे आहे, लांबी रुंदी जवळजवळ याची रुंदी 2 मीटर आहे आणि खोली 1-1.5 मीटर आहे. याच्यामुळं पाणी भरपूर साठले आणि हे पाणी 100% जमिनीत मुरण्यास मदत होईल आणि शेतकऱ्याचं नक्कीच भलं होईल या पाण्यामुळं. हे बघा आपलं मंदिर. हे तू काही माती चांगलं ठेवली बाबा. चला तुम्हाला वावर पण दाखवलं, वाहून गेलेली माती, आणि पाणी अडवा पाणी जिरवाचं पण तुम्हाला दाखवलं. मला असं वाटतं प्रत्येक नागरिकांनी जागरूक होऊन पाणी अडवा पाणी जिरवासाठी भरपूर काम होणं गरजेचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये पाणी साठवावी, शेततलाव वगैरे वगैरे, विहिरीचं ज्यादा प्रोजेक्ट करा, बोरवेल थोडे कमी करा. बोरवेलने काय होते, भरपूर खोल जातो, 400, 500, 600, आणि शेजारचा त्याच्या तुमच्या लाईनवर पॉईंट मारतो आणि मग तुमच्या बोरचं पाणी जातं, परिणामी तुमचं होतं नुकसान. त्याच्यामुळं येत्या काळात विहिरी वगैरे करा. विहिरीला 2-4 ठिकाणाहून पाणी आलेलं असतं आणि विहिरीला अडचण पण येत नाही, की नाही. ते 10-20 वर्ष तुमची विहीर चालू शकते. चला मित्रांनो, भरपूर झाल्या गप्पा गोष्टी आणि पाण्याचे व्हिडिओ इथून पुढे येत राहतील. जसजसा स्टडी होईल, जसजशी काही आपल्याला माहिती येईल त्यानुसार व्हिडिओ बनत राहतील. आणि दुसरी गोष्ट, कॉमेडीचे व्हिडिओ पण भरपूर बनणार आहेत. आता घरी जाऊन कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आहे. आमची टीम थोडी धावपळ इकडे तिकडे असते आणि पावसामुळे थोडा वेळ मिळाला नाही. कोणी पूर बघायला गेलं, कोणी कुठे गेलं, कोणी आमच्यासारखं झालेलं नुकसान बघायला गेले शेतामध्ये. तर चला आता जाऊ घरी. 5:30-6 वाजलेत आणि एक अर्ध्या 1 तासात जर सगळी टीम आली तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच होईल. व्हिडिओ बघा, आवडले तर फॉलो, लाईक, शेअर, कमेंट करा. तर चला मित्रांनो, नमस्कार, धन्यवाद.